मित्रांनो नमस्कार. पाऊस सुरू झाला की शेतात नवीन प्लॅनिंग सुरू होतं आणि आता आम्ही एक नवीन विचार करत आहोत. पेरू बागेमध्ये भुईमूग लावायचा म्हणजेच इंटरक्रॉपिंग. एक प्रश्न असा आहे, हे योग्य आहे का की पुढे नुकसान होऊ शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहोत. तर इंटरक्रॉपिंग म्हणजे काय? इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. इंटरक्रॉपिंग म्हणजे मुख्य पिकासोबत दुसरं पीक घेणं. पेरू बागेमध्ये असलेल्या जागेत भुईमूग घेणं. भुईमुगच का? आता प्रश्न पडेल, भुईमुगच का? कारण भुईमुगाचं पीक कमी कालावधीचं असतं आणि भुईमुगाचे पीक खूप लांब होत नाही आणि सुरुवातीच्या पेरू बागेत भरपूर मोकळी जागा असते. ती जागा रिकामी ठेवण्यापेक्षा भुईमूग घेतला तर थोडं एक्स्ट्रा इन्कम मिळू शकतं. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जमीन रिकामी राहत नाही, थोडं उत्पन्न मिळतं, तण कमी वाढतं आणि जमीन पण ॲक्टिव्ह राहते. भुईमुगामुळे जमिनीत नायट्रोजन पण वाढायला मदत होते. पण रिस्क पण आहे. पण मित्रांनो, सगळं फक्त फायदाचं नाही. जर पाणी व्यवस्थापन चुकीचं झालं किंवा जास्त खत दिलं तर पेरू रोपावर परिणाम होऊ शकतो. कधीकधी भुईमुगासाठी केलेली मशागत पेरूच्या मुळांना त्रास देऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. पेरू आणि भुईमूग दोन्हीचं पाणी वेगळं प्लॅनिंग करून द्यावं लागतं, कारण जास्त पाणी झालं तर रोग वाढू शकतात. आमचा विचार असा आहे, पावसानंतर पेरूच्या ओळीमध्ये भुईमूग लावायचा. सांगायचं तर शेतीमध्ये प्रत्येक निर्णय रिस्क असतो, पण आजच्या काळात फक्त एकाच पिकावर राहून चालत नाही. म्हणून काहीतरी नवीन करून पाहावं लागतं. कदाचित हा निर्णय योग्य ठरेल, कदाचित काही चुका पण होतील, पण त्यातून शिकायला मिळेल आणि हा पूर्ण प्रवास तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते पेरू बागेत भुईमूग म्हणजे इंटरक्रॉपिंग योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.